केसामध्ये जटा झाल्या होत्या, पूर्ण जटा एवढ्या ह्याच्या होतं, पूर्ण काळं भोरांग झालेलं होतं. माझ्या अंगावर कुदळ घेऊन आला, मी गेट बंद करून बाहेर पळून गेलो. थोडं सुद्धा कपडा नाही, काय नाही, ह्याला आंघोळ घालत होतो ना, आगवा पळायला तर का रोडनं. बरं, या स्पर्धेच्या युगामध्ये मानव स्वार्थी झालं, स्वयंकेंद्रित झालेला आहे आणि ती भावना ह्यांच्यामध्ये नाही. ह्यांच्यामध्ये काय बंधुत्वाची भावना आहे आणि यांना कुठलीही कुणाशी स्पर्धा करायची नाही. तर तो एक अभाव असू शकतो किंवा ती एक म्हणजे स्पर्धेमुळे माणूस स्वतःला हरवत चाललंय का काय? माणुसकी हरवच आहे. हाच होता की आयुष्यमान बाळासाहेब माने जे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत, ते पुरोगामी विचाराचे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासणारे व्यक्ती असून त्यांचा वाढदिवस का उमरगा शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळाच आणि हृदयाला भिडणारा असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय. सामाजिक भान जपणारे उद्योजक तथा संभाजी ब्रिगेड पदाधिकारी बाळासाहेब चंद्रभान भाणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर आणि मनोरुग्णांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. पण दरम्यान असं काय घडलं ज्यातून सर्वांसाठी महत्त्वाचं ठरतं? आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट. उमरगा शहरातील गुंजोटी रोडलगत असलेल्या आनंदी फाउंडेशन येथे अमोल जाधव यांच्या माध्यमातून बेघर, बेवारस आणि मनोरुग्णांचा सांभाळ केला जातो. आज या ठिकाणी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. अंगावर फाटके कपडे, विस्कटलेले केस, डोळ्यात उपासमारीची वेदना. यापैकी कोणी दगडावर दगड मारत आकाशाकडे पाहत होतं, कोणी पाण्याच्या हौदात काहीतरी शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतं. क्षणभर भीती वाटावी अशी ही परिस्थिती. पण त्या सर्वांचं लक्ष होतं ते आमच्या हातातील पॅकेट आणि पिशव्यांकडे, म्हणजेच अन्नाकडे. बाळासाहेब चंद्रभान भाणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या सर्व मनोरुग्णांना मिष्टान्न भोजन आणि बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. भूक या एका शब्दाने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि जेवण मिळाल्यानंतर दिसलेलं ते निरागस हास्य याच क्षणांनी वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ अधोरेखित केला. या भुकेलेल्यांना जेवण वाढायला सुरुवात केली आणि या सर्वांचे पालनपोषण सांभाळ करणारे अमोल जाधव यांच्याशी संवाद साधला. आपण तुम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना, त्यावेळेस आपल्या पेशंट किती होते? 18 होते. मग त्याच्यानंतर आता किती? म्हणजे जे पालक म्हणजे यांचे जे कुटुंबातले सदस्य फॅमिली भेटली तर त्यांनी संपर्क साधतात का तुम्हाला? संपर्क साधतात ना, तर त्यांचा आपल्याला ऍड्रेस भेटता, आपण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो. मग त्याच्यामुळे काय होतं, माहिती होते. माहिती झाल्यानंतर मग कोणतं तिकडे येऊन येतात. तर आता काल परवा दिवशी अंदूरला एक पेशंट सोडला, संतोष कोळगे म्हणून. बरं, आता हे जे पेशंट आहे हे कुठून आणलं? कोणतं? हे सोलापूरहून आणलाय. तो का तिथे एक बसलेला लास्टला, ते एक सोलापूरहून आणलाय, परवा दिवशी चांगलाय. यांची माहिती कोण दिलं तुम्हाला? माहिती म्हणजे ह्यांच्यासाठी कॉल आला होता मला अंदूरमधून. असं कोण पण मला फोन लावतात की सर असं असं फिरायलंय, ह्याची हालत मी तुम्हाला दाखवतो, बघा. दाखवू का मोबाईल? काय म्हणजे काय परिस्थिती काय होती? ह्याच्या केसामध्ये जटा झाल्या होत्या, पूर्ण जटा एवढ्या. ह्याच्या अंगावर आहे का असं तुम्ही वा नाही, पांढरं अंग कुठंच नव्हतं, पूर्ण काळं भोर अंग झालेलं होतं. आणि प्लस ह्याचे नखं वगैरे आहेत का, अजून नखं काढले नाही त्याचे का. ते काल माझ्या गावामध्ये ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी तिकडे काय म्हणजे ह्यांच्याकडे बघू शकलो नाही. ह्याच्या नका बघू शकता अजून तुम्ही कसे. मग त्याच्यामुळे कसं म्हणजे याला घेऊन तू आंघोळ घालणे वगैरे कसं वाटतंय रे म्हणजे हे असं काम करताना तुला? आता सर आवड आहे ते फक्त. आपणाला म्हणजे का कोण निधी नाही ना काय नाही, मला कोण आपणाला आणून का दानधर्म वगैरे असं नाही. असं कोणाचा बर्थडे राहिलं किंवा काय मला असं समजलं तुझी बायको जी आहे पत्नी, ती पण तुझ्या कामामध्ये हातभार लावते. एकट्यानं काहीच होत नसते. आता माझे 2 लेकरं पण राहतात, लहान लहान इथेच राहतात. एक 4 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाची मुलगी आहे. आम्ही इथेच राहतो, ह्या रूम मध्ये राहतो आम्ही पण. इथेच राहून सर्व सांभाळ करतो ह्यांचं. पण मी जाग्यावर राहत नाही, मी बाहेर फिरतीवर राहतो. बरं, हे कधी कधी वेळात दगड मारायला येतात, तुमच्या अंगावर पण धावून येतात, असं कधी झालं? माझ्या अंगावर कुदळ घेऊन आले ते. बरं, कुदळ आपण खांदायला का इकडे बॅनर हे बसवल्यात का, बँच वगैरे झाडं लावायला तो. मग काय झालं की ह्यांच्यामध्ये भांडणं चालतात. ह्यांच्या भाषेमध्ये काय बोलतात काय माहिती नाही.
मग ह्यांच्यात काय झालं की माझ्या अंगावर कुदळ घेऊन आला, मी गेट बंद करून बाहेर पळून गेलो. बरोबर. आता कालची तुम्हाला हिस्ट्री सांगतो, तुम्ही कुणाला पण विचारू, नागवा पळत होता, नागवा माणूस आहे. बर. नागवा अंगावर थोडस कपडा नाही, काय नाही, ह्याला आंघोळ घालत होतो, नागवा पळायला तो का रोडनं. बरं, मला काय म्हणायचं यांना जाऊन लोक सुद्धा बघला जातो, हे वेडे जरी असले, मानसिक रोगी जरी असले, बेघर जरी असले, ह्यांचं खानपान असताना ह्यांचं परस्परामधलं कसं व्यवहार असतं? मी सांगू का सर तुम्हाला, काय असं सांगू का, आता हे रोडवर जगणारे आहेत, ह्याने काय खातात, रोडवर जे भेटेल ते पल्लेलं अन्न, सल्लेलं अन्न, काय पण खातात. मग ह्यांना कसं असतंय सांगू का तुम्ही, आता मी त्यांना आणलं आपल्यापाशी, मी तुम्हाला कुठं सांगताय, याने 3 हॉटेलमध्ये घुसला, मी सोलापूर आणते वेळेस. हॉटेलवाले मला बोलले तुम्हाला 5-5 हजार फाईन मारतो, मला आमचं कस्टमर जो उठल्यानंतर मला 5-5 हजार फाईन मारतो म्हणले. म्हणलं सर, म्हणलं बघा, म्हणलं ते माणूस कसा आहे, ते विषय नाही. पण त्याच्यानंतरचं सांगू का तुम्हाला, ह्याला आणलं काल, मग आणून आंघोळ वगैरे घालायला तो, याला आंघोळ घालत होतो, साबण वगैरे लावत होतो, नागवं पळत गेला आणि पूर्ण आश्रमच्या बाहेर ह्या रोडनं पळत होता. काय सांगायचं तुम्हाला? बरं, मला हे विचारायचं, मला काय आश्रम मध्ये आणला असतो, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातले आता इथं आहेत मनोरुग्ण, हे परस्पर ज्यावेळेस जेवण करतात, परस्पर व्यवहार इथं जगत असताना त्यांच्यामधलं कसं संवाद असतो? परस्पर व्यवहार सांगू का सर, आता हे एक नवीन आहे म्हणून वेगळा विषय, हे जेवढे पण पहिल्याचे आहेत ना, एकूण एकाला सोडून थोडं पण जेवू शकत नाही, सर्वाला एकदाच पाहिजे एवढं जेवण. त्यांच्यामध्ये आता मी काय म्हणणार, तुम्ही एक बिस्किट पुडा जर दिलो तर ते बिस्किटचं पॅकेट फोडून सर्वाला एक बिस्किट वाटून खाणार. मग याला मनोरुग्ण म्हणायचं का रे? आता ते तुम्ही ठरवा सर, मी काय सांगू. बघा मित्रांनो, आजच्या काळामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्वतःला सुशिक्षित, उच्च शिक्षित म्हणून समजतो. आपल्या घरामध्ये आपण किती वेळ देतो कुटुंबाला, कुटुंबाच्या सहवासात आपण खरंच असतो का, हा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. आणि आज मी ज्या ठिकाणी इथं आलेलो आहे, बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळ, त्यांच्या मित्र परिवारातून या बेघर, बेवारीस मनोरुग्णांना मिष्टान्न भोजनाचं इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या निमित्तानं या लोकांशी ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्यामध्ये एक आत्मीयता, जिव्हाळा मला नक्कीच या ठिकाणी दिसून आला. जो जिव्हाळा, जी आपुलकी आजच्या काळामध्ये आपल्या बऱ्याचशा कुटुंबामध्ये नष्ट होत असलेला मला अनुभवास आलेला आहे. त्यामुळेच मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. या मनोरुग्णांचा जो सांभाळ करतो तो अमोल जाधव, त्यानं मला सांगितलं की एखादा बिस्किट पुडा म्हणा, या व्यक्तीला एकच जर बिस्किट पुडा ह्या सर्व लोकांमध्ये जर दिला तर तो बिस्किट पुडा फाडून एकमेकांना वाटून खातात. ते इतकी आपुलकी, इतकी आत्मीयता या मनोरुग्ण खरं तर मी यांना म्हणू शकतच नाही, संबोधणं हे चुकीचं ठरेल, इतकं प्रेम यांच्या परस्परामध्ये दिसून येतं. आजच्या स्पर्धेच्या युगात माणसातील माणुसकी हरवत चाललीये, असं ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे यांनी आपलं मत व्यक्त केले. बाळासाहेब माने सतत सामाजिक उपक्रम आणि सर्वांनाच ते समाजकारणामध्ये त्यांना आवड असल्याकारणाने हा उपक्रम मी आणि आमचे मित्र कमलाकर सूर्यवंशी, त्याचबरोबर आपण सुद्धा सचिन बिद्रे साहेब असं मिळून या आश्रमाला भेट देण्याचा आपण ठरलं आणि तो वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा आणि तो अंगीकारणी व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना आहे. काय अनुभव आला? नाही, हे जरी मनोरुग्ण असले तरी ह्यांच्यामध्ये मानवी संवेदना आजही जागे आहेत. आता अमोल जाधव सरांनी जे सांगितलं की एक बिस्किट पुडा जरी दिलं तर ते सगळ्यांना वाटून खातात, हे असंच बंधुप्रेम समाजामध्येही राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, या मताचं मी आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मानव स्वार्थी झालं, स्वयंकेंद्रित झालेला आहे आणि ती भावना ह्यांच्यामध्ये नाही. ह्यांच्यामध्ये काय बंधुत्वाची भावना आहे आणि यांना कुठलीही कुणाशी स्पर्धा करायची नाही. तर तो एक अभाव असू शकतो किंवा ती एक म्हणजे स्पर्धेमुळे माणूस स्वतःला हरवत चालले का काय? माणुसकी हरवत चालली. बाळासाहेब माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आंबेडकरी चळवळीचे नेते कमलाकर सूर्यवंशी यांनी कौतुक केले. हाच होता की आयुष्यमान बाळासाहेब माने जे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत, ते पुरोगामी विचाराचे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासणारे व्यक्ती असून त्यांचा वाढदिवस काल होत आला होता. तर त्यानिमित्तानं ते अनेकाला पार्ट्या देऊ शकले असते, VIP लोकांनाही पार्ट्या देता आलं असतं,
ते लोक खाऊन आनंदित गेले असते. की निराधार, बेवारस, जे मनावरती परिणाम झालेले मनोरुग्ण अशा लोकांचा सांभाळ करणारी एक इथं संस्था आहे. आणि त्या संस्थेला आपण किती व्यक्ती आहेत ते कसं सांभाळ करतात हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलो. इथं बघितल्यानंतर आम्हाला फारच विदारक चित्र दिसलं की रस्त्यावरती फिरणारे हे बेवारस यांचे कुठे कुटुंब असेल, यांचे वैवाहिक जीवन असेल, मग हे लोक असे काय फिरतात तर कुठेतरी यांच्या मनासारखं होत नसेल, जमत नसेल, मनावरती कुठेतरी परिणाम झाला असून हे लोक रस्त्यावरती बेवारस फिरत असताना अशा लोकांना धरून आणून स्वतःच्या जबाबदारीवरती सांभाळ करणं हे म्हणावं तितकं सोपं नाही आहे. आणि हे इथं ह्याच्या फाउंडेशनमध्ये हे होत आहे हे आम्हाला दिसल्यानंतर फारच चांगलंही वाटलं. आणि मग नागरिक म्हणून, पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यमान बाळासाहेब माने यांचा वाढदिवस साजरा करत असताना अशा लोकांना आपण जर भेट दिली, त्यांना अन्न पाणी जर दिलं तर याच्यापेक्षा मोठं समाधान आपणला लाभणार नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगले मनमोकळेपणानं की तुम्ही ते सांगाल त्याप्रमाणे मी करायला मी तयार आहे, तुम्ही जा. आणि आम्ही ते आज त्यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आलो. त्यांना शुभेच्छा देत असताना हे जेव्हा आम्ही चित्र पाहिलं, खरंच ह्या कार्यातून अन्नपर्यंत कोणी मोठ्या एक महिने सहकार्य करत असतील हो. इथं आल्यानंतर आम्हाला कळलं हे 15-16 लोक आहेत, मनोरुग्ण आहेत, परंतु ज्यावेळी एकत्रित राहतात यांच्यामध्ये एकोपा निर्माण झालेला आहे, यांच्यात बंधुत्व निर्माण झालेला आहे. यांना जर आपण खाऊ एक बिस्किटचा पुडा दिला किंवा चाकट दिलं ते सर्व वाटून खातात. तर हे मोठं किती मानवतावादी प्रेम आहे. मग हे प्रेम आम्ही कुठेतरी विसरत चाललोय का? आमच्यामध्ये का विसरलो चालू आहे? आमच्यामध्ये एकी का नाही आहे? तर अशा लोकांकडे खरं तर शासनाचं फार पूर्वीपासून लक्ष पाहिजे होतं, पण इकडे अजूनही शासनाकडे लक्ष देत नाही. अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा फाउंडेशनच्या लोकांना सहकार्य मिळणं गरजेचं आहे. ते आज मानेसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हे कार्यक्रम करण्याचा आम्हाला खरं तर लाभलं ते केवळ सचिन बिद्री या पत्रकारामुळं. तर आम्ही त्यांचे अगोदर आभार व्यक्त करतो. आणि आज आम्हाला इतकं समाधान झालं की त्याच्या निमित्ताने जरी आम्ही यांना अन्न दिलो तरी यांचं जे अन्न खाऊन जे समाधान झालं असेल तर आम्हाला त्याच्यापेक्षा इतकं समाधान आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे, हे कुठेही भेटणार नाही असं मला वाटतं. या सामाजिक आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमास उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे, आंबेडकरी चळवळीचे नेते कमलाकर सूर्यवंशी, राजेंद्र येवते आणि मित्रपरिवार उपस्थित होता. केक कापण्यापेक्षा कुणाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करणे हाच खरा वाढदिवस साजरा करण्याचा अर्थ असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.